तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर भावांनो, जबरदस्त व्हिडिओ एडिट करायसाठी लाईट मोशन ॲप लागते आणि ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटतंय, ते तुम्हाला माहीतच आहे। नसेल काय माहीत तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, सांगून देतो। ठीक आहे, आता सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करा, मटेरियलमधून बीटमार्क, शेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्या। काय अशा प्रकारे आपलं जे काही ते बीटमार्क आहे सिम्पली प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करायचे आणि जे काही आपलं सॉन्ग आहे ते आपल्या मटेरियलमधून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे दिसून जाईल। आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे आपलं जे काय आहे ते सॉन्ग आहे आणि बीट मार्क मी तुम्हाला लावून दिलो आहे। आता याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही ते आपलं मटेरियल आहे तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे, तर आता काय करायचं माहिती आहे का, एक फक्त फोटो, ठीक आहे, एक कोणताही फोटो तुम्हाला इथं काय करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे आपलं जेवढं काय मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगला कोणताही फोटो तुम्हाला इथं काय करायचं आहे, लावून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मी इथं हा फोटो घेतो आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करतो। आता सिम्पली या फोटोला काय करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटो घेऊन अशा प्रकारे तुम्ही इकडे सरकवू शकता। ठीक आहे, तर काय याच पद्धतीने आपल्या पहिल्या बीटमार्क कशी यायचं आहे आणि या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे या फोटोला पहिल्या बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली 4.25 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे एक व्हिडिओ दिसते लिरिक्सचा, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर काय अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसून जाईल। आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, एवढंसं झालं का, सिम्पली तुम्हाला यायचं आहे 9.1 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचे आणि आपले जेवढे काही फोटो आहेत ते सर्व फोटो तुम्हाला इथे ओळीने लावून घ्यायचे। फोटोवरती क्लिक करायचं, प्लसवरती क्लिक करायचं आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला वर दिसते 3 डॉट, त्याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचं। नंतर मन ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि फोटो इकडे अशा प्रकारे तुम्ही सरकवून घेऊ शकता। ठीक आहे, आणि नंतर हा जो फोटो आहे तो जिथे आपली बीटमार्क आहे तिथे यायचं आहे आणि फोटोला बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायचं आहे। तर काय याच पद्धतीने आपले जेवढे काय सर्व फोटो आहेत ते सर्व फोटो तुम्हाला ओळीने जेवढे काय आपले बीटमार्क आहे त्याच्या मधोमध अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। चला मी ॲड करून घेतो, तुम्हीसुद्धा ॲड करून घ्या। तर तुम्ही तर बघू शकता मी सर्व फोटो ओळीने लावून घेतलो आहे। आता सिम्पली काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे सर्व फोटो आहेत। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला यायचं आहे 9.1 सेकंदापाशी। ठीक आहे, आणि इथं आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक मी PNG बनवून दिलो आहे, तो PNG तुम्हाला इथं ॲड करायचे आहे। नंतर मग ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोड्याला मोठं करायचं, साईडला क्लिक करून बॅक येऊन एकदम लास्टला यायचं आहे आणि हे जे ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत या PNGला ओढून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दिसून जाईल। आता एवढंसं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून यायचं आहे बॅक। ठीक आहे, आणि आपला जो शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्या आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर काय अशा प्रकारे दिसून जाईल, तुम्ही तर बघू शकता। आता सिम्पली काय करायचं, इथून पुढे बघू शकता तुम्हाला हे 8 फोटो आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे हे 8 फोटो आहेत। तर तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे आणि जो आपला शेक इफेक्ट आहे तुम्ही तर बघू शकता, तुम्हाला 4 इफेक्ट दिसून जातील। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, एक फोटो 2 फोटोवरती इफेक्ट लावायचा। ठीक आहे, एक इफेक्ट सिम्पली बघू शकता अशा प्रकारे पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या 9.1 सेकंदापाशी यायचं आहे आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। आता सिम्पली पुढे 3 फोटो सोडायचे, 1 2 3 आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि दुसऱ्या फोटोचं सुद्धा सेम असंच करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। आणि आता काय करायचं माहिती आहे काय, आता बघू शकता तुम्ही 11.17 सेकंदापाशी यायचं आहे, त्या फोटोवरती इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि इथून पुढे तुम्हाला 3 फोटो सोडायचे आहेत आणि चौथ्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर काय याच पद्धतीने तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी आपल्या सर्व फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून घेतलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे, तर आता इथं आपला सर्व व्हिडिओ एडिट झालेला आहे। आता व्हिडिओला काय करायचं, एक्सपोर्ट करायचं आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी जेव्हा एक्सपोर्टचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो 720 किंवा 1080 करू शकता। कोडिंग नोट्सच्या क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा। बाकी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। टेक केअर, बाय, धन्यवाद।